गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मागील क्लासमध्ये अमेरिकन क्रांतीची कारणे बघत आहोत. आपण तर अमेरिकन क्रांतीच्या कारणामध्ये आपण जे 5 कारणं काल बघितलेली आहे, यानंतरची कारणं आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये चुकीची प्रशासन व्यवस्था आपण पहिलं कारण बघितलेलं आहे. कशा पद्धतीनं या अमेरिकन वसाहतीमध्ये ब्रिटिशांची जे नीती होती किंवा जे चुकीचं प्रशासन असतं, गव्हर्नर, कार्यकारी मंडळ, विधानसभा यांच्यामध्ये शेवटी गव्हर्नर हा आपला कायदा बदलून ब्रिटिश धार्जिण्या कायदा करत होता. त्यानंतर आपण बघितलं की जे ग्रॅनविलचं धोरण असेल किंवा जे लोकांचा जो म्हणजे त्रास होता, जे ग्रॅनविलनं जे 4 कायदे केलेले होते, औद्योगिक नियम, वाहतूक कायदा, क्वार्टरिंग ॲक्ट, साखर कायदा, या कायद्यामुळे प्रचंड असंतोष वसाहतवाल्यांमध्ये तयार झालेला होता. आणि त्यानंतरचं आपण कारण बघणार आहोत, रॉकिंग होमचा डिक्लेरेटरी ॲक्ट. 6वं कारण आहे रॉकिंग होमचा डिक्लेरेटरी ॲक्ट. आता बघा, ग्रॅनविलचे जे 4ही कायदे अपयशी ठरल्यानंतर त्याचं सरकार पडलेलं आहे आणि रॉकिंग होमचं सरकार आलेलं आहे 1765मध्ये. कधी आलेलं आहे सरकार? 1765मध्ये आलेलं आहे. आणि यानं या अमेरिकन वसाहतीवाल्यांसाठी कायदा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि या ब्रिटिश पार्लमेंटला अमेरिकेमध्ये ज्या काही वसाहती होत्या, वसाहतीवर कर लावण्याचा अधिकार आहे, कर लादण्याचा अधिकार आहे, असं त्यांना स्पष्ट केलं. कोणी? रॉकिंग होमनी. कोणावरती? वसाहतवाल्यांवरती कर लावण्याचा अधिकार आहे. वसाहतीवर कर लावण्याचा अधिकार कोणाला आहे? रॉकिंग होम किंवा ब्रिटिश पार्लमेंटला आहे, असं त्यानं घोषित केलं. परंतु त्यानं हे जेव्हा 1765ला घोषित केलं तेव्हा वसाहतीमध्ये प्रचंड विरोध निर्माण झाला आणि त्याचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटवरती पडले आणि याचं हे रॉकिंग होमचं सरकारसुद्धा पडलं. सरकार पडले. कोणाचं? रॉकिंग होमचं. कारण यानं काय केलं, जेव्हा हा रॉकिंग होमचं सरकार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आलं, कुठे आलं? ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याची सत्ता आली. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणाची सत्ता आली? रॉकिंग होमची सत्ता आली. आणि त्यानं एक डिक्लेरेटरी ॲक्ट त्यानं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित केला. कधी? 1765मध्ये. आणि त्या कायद्यामध्ये काय ठरलेलं आहे की ब्रिटिश पार्लमेंटला अमेरिकन वसाहतीवरती कर लावण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारचं बिल पास केलं. हे जेव्हा बिल पास केल्यानंतर वसाहतवाल्यांना या बिलाविषयी माहिती झाली तेव्हा त्यांनी प्रचंड निदर्शने, भाषणं वगैरे करून एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला. आणि त्या वसाहतवाल्यांचा असंतोषाचे परिणाम ब्रिटिश पार्लमेंटवरती पडले आणि त्याला या रॉकिंग होमला राजीनामा द्यावा लागला. कोणाचा? रॉकिंग होमचा डिक्लेरेटरी ॲक्ट. हे सुद्धा कारण महत्त्वाचं आहे. 6 कारणं झालेली आहे. त्यानंतर आपण बघू टाउनशेंडची कर योजना. 7वं कारण आहे टाउनशेंडची कर योजना. आता 1765मध्ये हे रॉकिंग होमचं सरकार पडल्यानंतर टाउनशेंड म्हणजेच जो विल्यम पिट, जो हा पंतप्रधान झालेला आहे, विल्यम पीट याच्या अखत्यारीत रॉकिंग होम गेल्यानंतर विल्यम पीट. तर हा टाउनशेंड कोण होता? अर्थमंत्री होता. कोण? टाउनशेंड. कोणाच्या सरकारमध्ये? विल्यम पीटच्या सरकारमध्ये टाउनशेंड हा अर्थमंत्री होता. आणि त्यानं कर योजना राबवलेली आहे. आणि त्याच्या योजनेमध्ये जे इंग्लंडमधून कुठून? इंग्लंडमधून जो अमेरिकेमध्ये जो निर्यात होणारा जो माल होता,
इंग्लंडमधून अमेरिकेमध्ये जो निर्यात होत होत्या वस्तू माल वगैरे, तर याच्यावरती जो निर्यात कर या टाउनसेंड या अर्थमंत्र्याने लावलेलं आहे. निर्यात होत होता, परंतु जो जकात कर म्हणतो आपण, कोणता कर? जकात कर लावलेला आहे. परंतु याही कराचा अमेरिकन वसाहतवाल्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आणि हा कायदा मग कधी रद्द करण्यात आलेला आहे? 1770ला हाही कायदा रद्द करण्यात आलेला आहे. आपण बघत आहोत की अमेरिकन क्रांतीची कारणे, त्याच्यामध्ये 6वं कारण आहे रॉकिंगहॉमचा डिक्लेरेटरी ॲक्ट 1765मध्ये. मग याचं सरकार पडलं. नंतर विल्यम पिटचं आलं, त्याचा जो अर्थमंत्री आहे टाउनसेंड याने सुद्धा कर लावण्यात आलेला आहे आणि त्याचा कर कोणता? जकात कर. हा इंग्लंडमधून जे काही वस्तू अमेरिकन वसाहतीमध्ये जात होत्या त्याच्यावरती जकात कर मोठ्या प्रमाणात लादला आणि जकात कर लादल्यामुळे वस्तूच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्याची जे अमेरिकन वसाहतवाल्यांची पिळवणूक होत होती, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. म्हणून या अमेरिकन वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच परिणाम या विल्यम पिटला या टाउनसेंडची जी योजना होती ती योजना रद्द करावी लागली. त्यानंतरचं आपण कारण बघू, वसाहतीमध्ये इंग्लंडविषयी प्रेमाचा अभाव. आता आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की वसाहतीमध्ये अनेक प्रकारचे एक मिश्रित समाज स्थापन झालेला होता. मुद्दा आहे 8वं कारण आहे वसाहतीमध्ये इंग्लंडविषयी प्रेमाचा अभाव, प्रेमाचा किंवा आपुलकीचा अभाव. आता बघा की हा जो युरोपियन खंडामधून, युरोप देशामधून, अनेक देशामधून या अमेरिकेमध्ये अनेक लोक आलेले होते, परंतु त्याच्यापैकी जो इंग्रजी समाज होता तो 90% आणि इतर समाज जो 10% होता. एक तर होता 10%मध्ये रेड इंडियन म्हणजे स्थानिक रहिवासी, याच्यामध्ये नंतर डच आहे, पोर्तुगीज आहे, फ्रेंच आहे, जर्मनी आहे, अशा प्रकारचे युरोप खंडातले लोक होते आणि बहुतांशी इंग्रजी समाज हा होता. पण झालं काय की जो इंग्रजी समाज 90% होता त्या समाजामध्ये खास करून प्रोटेस्टंट पंथाचे जे लोक होते त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि उच्च पदावरती जे रोमन कॅथलिक किंवा जे इंग्लंडचे जे पार्लमेंटची जी बाजू मांडणारे असे लोक होते. परंतु या लोकांमध्ये, कारण हे कसे आले, एकतर गुन्हेगार असेल, अपराधी असेल, त्यांना जबरदस्तीने या अमेरिकेमध्ये पाठवलेलं आहे. जे भूमिहीन मजूर होते ते इंग्लंडच्या त्रासाला कंटाळून ते कुठे गेलेले आहे? अमेरिकेमध्ये गेलेले होते. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल त्यांना इंग्लंड या देशामधून विस्कासित केलेले हे जे लोक होते, तर त्यांना आपल्या देशाविषयी आपुलकी राहील का? नाही. आता बघा, जे त्यांनी येऊन इथे प्रचंड मेहनत करून आपल्या जमिनी जंगलं वगैरे तोडून म्हणजे स्थानिकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची नवीन ऊर्जा किंवा स्वातंत्र्य किंवा जे मूल्य विकसित झालेले होते, एक प्रकारचे विविधतेमधून एकता निर्माण झालेली होती आणि यामुळेच मग त्यांना इंग्लंडविषयी काही देणं घेणं नव्हतं. परंतु जसजसं इंग्लंडचं या वसाहतवाल्यांवरती कायद्याच्या मार्फत किंवा जोर जबरदस्तीने यांची जे पिळवणूक होत होती, त्यामुळे या इंग्लंडच्या विरोधात मग एक प्रक्षुब्ध किंवा म्हणजे एक प्रकारचा तीव्र निषेध या वसाहतवाल्यामधून इंग्लंडचा होऊ लागलेला होता. आता बघा, वसाहतीतील बहुसंख्य लोक हे प्युरिटन पंथाचे होते, तर इंग्लंडमधील लोक हे कोणते? ॲग्लिकन पंथाचे होते. त्यामुळे सुद्धा यांच्यात आपुलकी निर्माण झालेली नाही. त्यानंतर जी
वसाहतवाल्यांमध्ये जी समतेची भावना होती, कारण अनेक लोक आलेले होते, त्याच्यामध्ये दासही होते, निग्रो आपण म्हणतो, युरोपियनही होते, स्थानिक रेड इंडियन लोक होते, यांच्यामध्ये एका आर्थिक गरजेच्या पोटी एक प्रकारची समता निर्माण झालेली होती आणि स्वातंत्र्य या मूल्याची रुजवणूक होत होती. ते स्वच्छंद वृत्तीचे होते. स्वतःच्या शेवटी म्हणजे मानवाला केंद्रबिंदून त्यांनी या म्हणजे अमेरिकेतील वसाहतवाल्यांनी आपला विकास करता येईल याकडे लक्ष दिलेलं होतं. तर उलट परिस्थिती अशी होती की इंग्लंडमध्ये कोणाची सत्ता होती? सरदार सरंजारांचं अनेक वर्ग होते इंग्लंडमध्ये आणि त्यामुळे काय झालं की इंग्लंडच्या विरोधात हा अमेरिकन वसाहतीमधला समाज होता आणि त्यामुळे मग जेव्हा इंग्लंडचं वर्चस्व या अमेरिकन वसाहतवाल्यांनी मग काय म्हणजे उपडून फेकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. अशा प्रकारचं म्हणजे एक जन प्रक्षोभ या इंग्लंडच्या विरोधात निर्माण झालेला आहे. त्यानंतरचं कारण आहे बौद्धिक जागृतीचा विकास. बौद्धिक जागृतीचा विकास. बौद्धिक जागृतीचा विकास 9 आहे. बौद्धिक जागृतीचा विकास. आता याच्यामध्ये जे विचारवंत होऊन गेलेले आहेत, खास करून आपल्याला थॉमस जेफरसन असेल, ॲडम्स असेल, सॅम्युअल ॲडम्स असेल, ओटिस असेल किंवा थॉमस जेफरसन असेल, जेम्स विल्यम असेल, थॉमस पेन असेल, यासारख्या विचारवंतांनी मग आपल्या भाषणाच्याद्वारे कोणी ग्रंथालय खुलं केलं, तर कोणी म्हणजे विविध प्रांतामध्ये प्रचार केला. या इंग्लंडच्या कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे, कारण त्यांच्यामध्ये जे युरोपातील जे ज्ञान होतं, जे म्हणजे पुनर्जागरणाची जे प्रक्रिया, जी प्रबोधनाची जी प्रक्रिया सुरुवात झालेली होती, त्याच्यामध्ये जॉन लॉक असेल, जॉन मिल्टन असेल, रुसो असेल, वॉल्टेअर असेल, मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत असेल, यांचं या विचारवंतांनी मोठ्या प्रमाणात अध्ययन केलेलं होतं आणि यामुळे मग एक प्रकारचं म्हणजे स्वतंत्र वृत्ती किंवा जे समता, बंधुता, न्याय या मूल्याची रुजवणूक या अमेरिकन वसाहतवाल्यामध्ये करण्याचं धाडस थॉमस जेफरसन असेल, बेंजामिन फ्रँकलिन असेल, ओटिस असेल, सॅम्युअल ॲडम्स असेल, या विचारवंतांनी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर शैक्षणिक विकासाच्या बाबतीत पेनसिल्वानियाची वसाहत. कोणती वसाहत? पेनसिल्वानियाची वसाहत ही अग्रेसर होती. 13 वसाहतीपैकी ही जे वसाहत होती, शैक्षणिक विकास, शिक्षणाचा विकास मोठ्या प्रमाणात या पेनसिल्वानियाच्या वसाहतीमध्ये झालेला होता. आणि या म्हणजे जे विचारवंत होते त्यांनी या पेनसिल्वानियामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थांची निर्मिती केली. शिक्षण संस्थांची निर्मिती केली. कधी? 18व्या शतकाच्या मध्यामध्ये शिक्षण संस्थांची निर्मिती केली. 1636मध्ये केम्ब्रिज या शहरामध्ये हार्वर्ड महाविद्यालयाची स्थापना केली. कधी? 1636मध्ये. हार्वर्ड कुठे? केम्ब्रिजमध्ये. हार्वर्ड हे जगप्रसिद्ध विद्यालय, याची स्थापना 1636मध्ये केलेली होती. त्यानंतर बेंजामिन फ्रँकलिन याने एक तत्त्वज्ञान संस्थेची निर्मिती केली, म्हणजे ज्यामध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यात येईल. ते पुढे चालून अमेरिकन थिओसॉफिकल सोसायटी या नावानं प्रसिद्ध झालेली आहे. बेंजामिन फ्रँकलिन याने कोणती संस्था स्थापन केली? अमेरिकन फिलॉसॉफी सोसायटी, अमेरिकन तत्त्वज्ञान संस्था स्थापन केली. तसेच जे अमेरिकेतील पहिले जे मुद्रणालय होते, केम्ब्रिज शहरामध्ये सुरू झाले. अमेरिकेमध्ये पहिलं मुद्रणालय म्हणजे मुद्रित एका ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणचं ज्ञान विविध 13 वसाहतीमध्ये पोहोचण्यासाठी मुद्रणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. मुद्रित होऊन एका पुस्तकाच्या अनेक छापील प्रती छापण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिक्षण संस्था, थिओसॉफिकल सोसायटी, हार्वर्ड हे विद्यापीठ जगप्रसिद्ध 1636मध्ये स्थापन झालेलं आहे. आणि बोस्टनमधून 1704मध्ये बोस्टन या शहरातून, बोस्टन हे काय आहे? बंदर आहे. बोस्टन या शहरातून 1704मध्ये न्यूजलेटर
बोस्टन न्यूज लेटर आणि बोस्टन या शहरातून बोस्टन न्यूज लेटर हे पहिलं वृत्तपत्र, अमेरिकेतील पहिलं वृत्तपत्र बोस्टन या शहरातून बोस्टन न्यूज लेटर नावानं विकसित झालेलं आहे. कधी? 1704 लक्षात ठेवा. 1704 अमेरिकेतील पहिले वृत्तपत्र बोस्टन या शहरातून बोस्टन न्यूज लेटर विकसित किंवा चालू झालेलं आहे. त्यानंतर इसवी सन 1719 मर्क्युरी, तर 1725 न्यूयॉर्क गॅझेट आणि मर्क्युरी या प्रकारचे वृत्तपत्राची सुरुवात झालेली आहे. आणि कॉमन सेन्स या आपल्या वृत्तपत्रामध्ये कोणी? थॉमस पेन याने लोकांच्या मनामध्ये या अमेरिकन देशाविषयी राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं महान कार्य केलेलं आहे. कोणी? थॉमस पेन यांनी आपल्या पुस्तकातून लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना विकसित केलेली आहे, थॉमस पेन यांनी. आणि या पुस्तकातूनच अमेरिकन लोकांनी आपल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी इंग्लंडशी संबंध तोडून द्यावा अशा प्रकारचं विवेचन थॉमस पेन यांनी केलेलं आहे की जर तुमचा विकास व्हायचा असेल तर इंग्लंडशी संबंध तोडून टाका. त्यानंतर जेम्स ओटिस आहे, पॅट्रिक हेनरी आहे, सॅम्युअल ॲडम्स आहे, यांनी लोकांमध्ये बौद्धिक जागृतीचा विकास कशा प्रकारे करता येईल यावरती मोठा भर दिलेला आहे. अमेरिकन तरुणांमध्ये एक स्वातंत्र्याची, देशप्रेमाची, क्रांतीची भावना रुजवण्याचं महान कार्य सॅम्युअल ॲडम्स यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचा बौद्धिक जागृती या अमेरिकन लोकांमध्ये जागृत करण्याचं महान कार्य या विचारवंतांनी केलेलं आहे. आणि या विचारवंतांच्याच बौद्धिक कार्यामुळे काय झालेलं आहे की अमेरिकन वसाहतवादी समाज हा इंग्लंडच्या विरोधात क्रांती करण्यासाठी तयार झालेला आहे. त्यानंतरचा आपण जो मुद्दा बघणार आहोत, लॉर्ड नॉर्थचे चहाविषयक धोरण. लॉर्ड नॉर्थचे चहाविषयक धोरण. आता लॉर्ड नॉर्थ हा इंग्लंडमध्ये सत्तेवर आल्यानंतर काय झालं की आपल्या भारतामध्ये जे त्यांनी 31 डिसेंबर 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली होती आणि ते भारतामध्ये सुद्धा व्यापार करत होते मोठ्या प्रमाणात. आणि हा कालखंड आहे 1772 ते 73चा. आणि या कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता मजबूत होत होती. लॉर्ड नॉर्थ हा गादीवर आल्यानंतर या अमेरिकन वसाहतवाल्यांनी या दरम्यान काय केलेलं आहे, इंग्लंडमधून चहा आयात करणं बंद केलेलं आहे आणि वसाहतीमध्येच चहाचं उत्पादन करणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे या घटनेमुळे लॉर्ड नॉर्थनं एक उपाययोजना केलेली आहे की त्याच वेळेस चहाविषयक म्हणजे मोठ्या प्रमाणात चहाच्या व्यापाराला एक प्रकारचा हादरा बसलेला होता आणि त्यामुळे मग काय झालं की चहाच्या पेट्या इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे निर्यात झाली नाही तर तो चहा तिथेच होता. त्यामुळे काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी ही जी व्यापार करणारी कंपनी होती हिला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मग असं ठरवलं की इंग्लंडमधून अमेरिकेत चहा जात नाही तर मग भारतामधून अमेरिकेमध्ये काय निर्यात केला जाईल, चहा अमेरिकेत निर्यात केला जाईल. कुठून? भारतामधून. तर झालं काय की लॉर्ड नॉर्थने निर्णय घेतला भारतामधून अमेरिकेमध्ये काय जाणार, चहा जाणार. परंतु या चहाचा सुद्धा या अमेरिकन वसाहतवाल्यांनी विरोध केला. आम्हाला काही दुसऱ्या देशामधून चहा वगैरे काही पाहिजे नाही. त्यामुळे काय झालं, चहाविषयक धोरणाचा धिक्कार केलेला आहे.
आणि या संपूर्ण अमेरिकेमध्ये चहाच्या विरोधात एक निदर्शने, मोर्चा वगैरे मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे. याच दरम्यान एक घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे बोस्टन टी पार्टी. बोस्टन टी पार्टी, लक्षात ठेवा, टी पार्टी. टी पार्टी बोस्टन बंदरामध्ये, टी म्हणजे चहा आणि माशांना पार्टी देण्यात आलेली आहे. ती पार्टी आपण बघू. कधीची घटना आहे? 16 डिसेंबर 1773ची. 1773ला या बोस्टन बंदरामध्ये सॅम्युअल ॲडम्सच्या नेतृत्वात, लक्षात ठेवा, सॅम्युअल ॲडमच्या नेतृत्वात काय झालेलं आहे, जो भारतामधून अमेरिकेच्या जो बोस्टन बंदरामध्ये चहाच्या पेट्या आलेल्या होत्या, त्या पेट्या हा बंदरावरती आल्यानंतर सॅम्युअल्स ॲडमच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि पूर्णपणे 342 पेट्या चहाच्या उलटवण्यात आलेल्या आहेत. तर याची जे सुरुवात होती, जो गव्हर्नर होता मॅसॅच्युसेट्सचा थॉमस हचिन्सन, नाव लक्षात ठेवा, जो थॉमस हचिन्सन हा गव्हर्नर होता आणि चहाचा जो पेट्याचा जो कॉन्ट्रॅक्ट होता किंवा व्यापारी होता या कुटुंबाला मिळाला होता. आणि यानं मग काय केलं की आपले शस्त्रसज्ज ज्या पेट्या उतरवण्यासाठी तो गेला असताना जे चहा विकण्याची जे मक्तेदारी थॉमस हचिन्सनला मिळाल्यानंतर त्याचे जे व्यापारी जे लोक आहेत ते या बोस्टन बंदरामध्ये चहा उतरवण्यासाठी गेले असताना 16 डिसेंबर 1773 या दिवशी सॅम्युअल ॲडमच्या नेतृत्वात, म्हणजे यांनी लाल कपडे, म्हणजे जसं बघा इंग्लंडच्या सैनिकांना लाल डगलेधारी वगैरे संबोधत हे अमेरिकन वसाहतवाले, त्यांच्याच वेशामध्ये हा सॅम्युअल्स ॲडम्सनी वेश परिधान केला आणि या बोस्टन बंदरामध्ये जे जहाज आलेलं होतं त्या जहाजावरती चढलंय हे सॅम्युअल ॲडम्स आणि जे कार्यकर्ते आहेत ते चढले आणि त्याच्या जवळपास 342 चहाच्या पेट्या, म्हणजे 10,000 पौंड किंमत असलेल्या 342 चहाच्या पेट्या या बोस्टन बंदरामध्ये समुद्रामध्ये फेकण्यात आल्या किंवा उलटवण्यात आल्या. आता हा चहा समुद्रात गेल्यामुळे कोणाला पार्टी मिळालेली आहे? माशांना पार्टी मिळालेली आहे. म्हणून ती बोस्टन टी पार्टी असं म्हणतात. माशांना चहा म्हणजे फेकून दिल्यामुळे, समुद्रात गेल्यामुळे तो माशांचं अन्न बनलेलं आहे आणि म्हणूनच त्याला बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. लक्षात ठेवा. आता बघा यामुळे काय झालं की या माशांना चहा पार्टी देण्यात आली, परंतु हे जे इंग्लंड आहे पुन्हा म्हणजे मोठे चौताडले आणि त्यांनी जे दडपशाही कायदे करणं सुरू केलेलं आहे. कोणी? या लॉर्डचे दडपशाही कायदे. कशामुळे? बोस्टन टी पार्टीमुळे. कारण इथे हे जे यांचं नुकसान झालेलं आहे 10,000 पौंडाचं, 342 पेट्या उलटवलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी दडपशाही कायदे केलेले आहे. त्या कायद्यामध्ये जे 1774 दडपशाही कायदे केलेले आहे. कधी? 1774. ही घटना कधी झालेली आहे? 1773. 1774 जे 4 कायदे केलेले आहे. किती कायदे? 4 कायदे केलेले आहेत. त्या कायद्यापैकी पहिला जो कायदा आहे, या कायद्यानुसार बोस्टन बंदर हे बंद करण्यात आलं. कधीपर्यंत? जेथपर्यंत या 342 पेट्यांचं जे किंमत आहे 10,000 पौंड, ती किंमत वसूल केली जात नाही तोपर्यंत बोस्टन बंदर बंद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे मॅसॅच्युसेट्सच्या सल्लागार पदाची नेमणूक हा कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंटचा राजा करेल, ब्रिटनचा राजा करेल. अगोदर ती नेमणूक कोण करत होतं? अगोदर ती नेमणूक वसाहतवाले करत होते, परंतु आता यानंतर जो दुसरा कायदा आहे, पहिला कायदा काय म्हणते? बोस्टन बंदर बंद करण्यात येईल. कधीपर्यंत? की या चहाची किंमत वसूल होईपर्यंत. दुसरा जो कायदा होता, जो मॅसॅच्युसेट्स ही जे वसाहत होती त्याच्या सल्लागाराची नेमणूक आता कोण करेल? ब्रिटनचा राजा करेल. अगोदर कोण करत होतं? अमेरिकन वसाहतवाले करत होते. तिसरा जो कायदा आहे, अमेरिकेतील जे खुनाचे खटले होते,
होते. कुठले? अमेरिकेतील जे खुनाचे खटले होते ते कोणत्या न्यायालयात म्हणजे चालवले जाईल? ब्रिटनच्या न्यायालयात चालवले जाईल. हा तिसरा जुलमी कायदा होता. आणि जो चौथा जो कायदा होता, ब्रिटिश सैनिकांना राहण्यासाठी अमेरिकेतील ज्या खाजगी इमारती आहे, त्या इमारती ताब्यात घेण्याचा अधिकार गव्हर्नरला देण्यात आलेला आहे. आणि आणि एक त्याच्यामध्ये जो थॉमस गेज होता, हा आक्रमककारी गव्हर्नर होता आणि त्याची नियुक्ती मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नरपदी करण्यात आलेली आहे. गव्हर्नरपदी कोणाची? थॉमस गेज. आता बघा हे 4 कायदे कोणकोणते? पहिला कोणता? की बोस्टन बंदर हे बंद करण्यात येईल. कधीपर्यंत? जेथपर्यंत चहाची किंमत वसूल होत नाही तेथपर्यंत. दुसरा जो कायदा होता तो कोणता होता? की दुसरा जो कायदा होता जो मॅसॅच्युसेट्सच्या म्हणजे या वसाहतीमध्ये जो सल्लागार असायचा त्याची नेमणूक अगोदर वसाहतवाले करत होते, परंतु या कायद्यानं त्याची नेमणूक कोण करेल? ब्रिटिश राजा करेल. तिसरा जो कायदा होता, अमेरिकेतील खुनाचे जे खटले होते ते खटले आता कुठे चालवले जातील? इंग्लंडमध्ये चालवले जातील. आणि चौथा जो होता की या ब्रिटिश सैनिकांना राहण्यासाठी अमेरिकेतील ज्या खाजगी इमारती ताब्यात घेण्याचा अधिकार गव्हर्नरला देण्यात आला आणि मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नरपदी थॉमस गेजची नियुक्ती करण्यात आली. आता यामुळे मग जो वातावरण होतं एकदमच म्हणजे कलुषित झालेलं होतं. अमेरिकन समाज पूर्णपणे चिडलेला होता. या समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला होता आणि यामधूनच मग काय झालेलं आहे? क्रांतीसाठी हे जे प्रत्येक वसाहतीमध्ये मग इंग्लंडच्या विरोधात काय झालं? रोष निर्माण झाला. आणि हे जे आपण जे सर्व कारणे बघितलेले आहे 1 ते 10, या कारणामुळे अमेरिकन राज्यक्रांती घडून आलेली आहे. आणि आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये या अमेरिकन राज्यक्रांतीचा घटनाक्रम बघणार आहोत. तर कारणे अशा प्रकारचे 1 ते 10 पर्यंतची कारणे आहेत. या कारणामुळेच ही अमेरिकन राज्यक्रांती काय घडून आलेली आहे. आपण पुढच्या क्लासमध्ये अमेरिकन क्रांतीचा घटनाक्रम बघू. धन्यवाद.